Good afternoon, everybody. Good afternoon, all of you. बघा सगळ्यांना दिसते का बोर्ड व्यवस्थित? सगळ्यांना बोर्ड दिसतो आहे. चला तर मग आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं एनर्जी पिरॅमिड. आता एनर्जी पिरॅमिडच्या नंतर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे किंवा या प्रश्नांवरती आपल्याला विचार करायचा आहे. त्यातला पहिला प्रश्न काय आहे माहिती आहे का? थिंक अबाउट इट याच्यावरती विचार करायचा आहे. क्वेश्चन आपल्याकडे 3 आहेत. व्हॉट हॅपन्स टू द एनर्जी ड्युरिंग इट्स ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर टू अपेक्स कंझ्युमर, पहिला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर डज इट रिमेन्स ट्रॅप इन द अपेक्स कंझ्युमर, थर्ड क्वेश्चन आहे. डज इट रिमेन्स द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर टिल इट डेथ. आता सगळ्यांचा मिनिंग सांगतो पहिल्यांदा. व्हॉट हॅपन टू एनर्जी ड्युरिंग इट्स अ ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर टू अपेक्स कंझ्युमर. एनर्जी ट्रान्सफर होते म्हणजे नेमकं काय होतं? जो प्रोड्युसर आहे, प्रोड्युसर म्हणजे कोण? जे प्लांट्स आहेत, जे ग्रास आहेत, हे जे प्रोड्युसर आहेत, हे प्रोड्युसर काय करतात? अमाऊंट ऑफ एनर्जी जेव्हा ट्रान्सफर होते तेव्हा प्रोड्युसरकडं असणारी एनर्जी डिक्रीज होते. प्रोड्युसरची अमाऊंट ऑफ एनर्जी डिक्रीज होते. कधी? इफ द एनर्जी इज ॲब्सॉर्ब फ्रॉम द कंझ्युमर. जो एखादा कंझ्युमर त्यांच्याकडनं एनर्जी घेतो, घेतल्यानंतर त्या प्रोड्युसरची एनर्जी, आता प्रोड्युसर म्हणजे कोण? ग्रास. ग्रास प्रोड्युसर आहेत, प्लांट प्रोड्युसर आहेत. हे एनर्जी प्रोड्यूस करतात. ग्रास प्रोड्युसर कसं काय? कारण हे सनकडनं एनर्जी घेतात आणि मग हे एनर्जी डेव्हलप करतात. फ्रॉम सॉईलकडनं वॉटर येते, सॉईलकडनं मिनरल्स येतात, सूर्याकडनं एनर्जी येते आणि हे फूड प्रोड्यूस करतात. हे पण तशाच पद्धतीनं फूड प्रोड्यूस करतात. मग याच्याकडनं काही मटेरियल, या दोघांकडनं काही मटेरियल जेव्हा कंझ्युमर ॲक्सेप्ट करतो तेव्हा याच्याकडली किंवा याच्याकडली एनर्जी डिक्रीज होते. अमाऊंट ऑफ एनर्जी डिक्रीजेस. इट्स अ ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर टू अपेक्स कंझ्युमर. कारण स्टेप बाय स्टेप मी आत्ताच काही मिनिटापूर्वी डायग्राम दाखवला होता. ग्रास, त्याच्यानंतर डिअर, त्याच्यानंतर टायगर, त्याच्यानंतर ह्युमन. म्हणजे ग्रासकडं जेवढी एनर्जी तयार झालेली आहे तेवढी सगळीच्या सगळी एनर्जी डिअरकडे जात नाही. डिअरकडे जेवढी एनर्जी अवेलेबल आहे त्यातली सगळीच्या सगळी एनर्जी टायगरकडे जात नाही आणि टायगर डेथ झाल्यानंतर त्यातली सगळीच्या सगळी एनर्जी वापस येईलच असं नाही. पहिला क्वेश्चन क्लिअर. सेकंड क्वेश्चन, डज इट रिमेन्स ट्रॅप इन द अपेक्स कंझ्युमर. मग त्या अपेक्स कंझ्युमरचं जे नेटवर्क आहे त्याच्याच मध्ये थांबली का ती एनर्जी? नो. द एनर्जी डज नॉट डिपेंड्स अपॉन, डज नॉट रिमेन्स ट्रॅप इन द अपेक्स कंझ्युमर. कारण तिथं थांबत नाही, तर ती वेगवेगळ्या माध्यमानं डिस्ट्रीब्यूट होते. आणि तिसरा प्रश्न असा आहे, इट रिमेन्स इन द, तिसरा क्वेश्चन आहे, डज इट रिमेन्स इन द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर. अपेक्स कंझ्युमरच्या बॉडीमध्ये थांबते का ती एनर्जी टिल इट द डेथ. तर जेव्हा तो मेलेला आहे तोपर्यंत त्याच्याकडे सगळीच्या सगळी एनर्जी ट्रान्सफर होते की नाही? तर ऑल द एनर्जी डज नॉट रिमेन्स इन द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर. म्हणजे तुम्ही जे इमॅजिन करता किंवा याने जेवढी एनर्जी घेतलेली आहे, अहो त्याच्यातली काही एनर्जी त्याच्या डेली रुटीनमध्ये युटिलाइज होते की नाही? डेली त्याचं जे वर्किंग आहे मरेपर्यंत, तर त्यातली काही एनर्जी त्याच्या बॉडीमध्ये प्रिझर्व राहते आणि काही एनर्जी त्याच्या डेली रुटीनमध्ये युटिलाइज केली जात असते. क्लिअर इथपर्यंत सगळे? त्याच्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन, व्हॉट वुड हॅपन इफ द एनर्जी रिमेन्स ट्रॅप. व्हॉट वुड हॅपन जेव्हा एनर्जी ट्रॅप किंवा एनर्जीचा जो सापळा आहे इन द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर इवन आफ्टर दिअर डेथ. मग काय होतं तिथं? तर त्या ठिकाणी काय होतं पहा. व्हॉट वुड, काय होईल बघा. व्हॉट वुड इफ द एनर्जी रिमेन्स ट्रॅप इन द बॉडी ऑफ अपेक्स कंझ्युमर इवन आफ्टर डेथ. मग त्यामध्ये जेव्हा अपेक्स कंझ्युमर आहे तो जेव्हा मेल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये असणाऱ्या एनर्जीचं काय होतं? आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे,
जे अपेक्स कंझ्युमर मेला की त्याचं डिकम्पोजिशन होतं. तर मुद्दा बघा, एनर्जी ट्रान्सफर्ड ॲट अ डिफरंट ट्रॉपिक लेवल. मग ती कशी ट्रान्सफर होते? डिफरंट लेवल्स ऑफ एनर्जी एक्सचेंज इन अ फूड चेन. त्याच्यामध्ये खूप सारे एनर्जीचे एक्सचेंजिंग होत असते. मग कशी एनर्जी एक्सचेंज होते? ट्रॅप एनर्जी ऑफ अपेक्स कंझ्युमर इवन आफ्टर डेथ देर इज अ नो एक्सचेंज एनर्जी वुड ऑकर्स ॲट इच ट्रॉपिक लेवल. आता तो डेट झाल्यानंतर त्याच्या बॉडीतली एनर्जी कुठल्याही ट्रॉपिक लेवलकडं काय, नो एक्सचेंज ऑफ एनर्जी वुड ऑकर्स इन इच ट्रॉपिक लेवल. ती एनर्जी डेट झाल्यानंतर ती एनर्जी त्या ट्रॉपिक लेवलमध्ये पुन्हा येत नाही. तर वुड अल्टिमेटली अफेक्ट द फूड वेब इन इकोसिस्टीम. आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम या इकोसिस्टीमवरती होत असतो. जर असं नाही झालं तर बघा, व्हॉट वुड हॅपन इफ द एनर्जी रिमेन्स ट्रॅप इन द बॉडी. त्याच्या बॉडीमध्ये एनर्जी जशीच्या तशी राहिली तर ती एनर्जी समजा या इकोसिस्टीममध्ये आली नाही, तर ती एनर्जी जर तिथंच राहिली तर त्याच्यामुळं त्या इकोसिस्टीमवरती परिणाम होतो. क्वेश्चन नंबर सेकंड, व्हॉट विल हॅपन इफ देअर वेअर नो डिकम्पोजर लाईक मायक्रोब्स अँड फंगी इन नेचर. मायक्रोब्स आणि फंगी काय काम करतात? तर जे मायक्रोब्स आणि फंगी आहेत, समजा एखादं प्लांट डेड झालं किंवा ॲनिमल डेड झाला तर त्याच्या बॉडीमध्ये असणारी जी काही एनर्जी आहे, गॅसियसच्या स्वरूपात, सॉलिडच्या स्वरूपात, लिक्विडच्या स्वरूपात, सॉईलमध्ये, एअरमध्ये ॲड करण्याचं काम हे फंगी किंवा डिकम्पोजर मायक्रोब्स हे करत असतात. मग आता ह्या जर नसतील, हे डिकम्पोजिशन प्रोसेस होत नसेल, तर ही एनर्जी, त्या बॉडीमध्ये असणारी एनर्जी पुन्हा सॉईलमध्ये किंवा पुन्हा एखाद्या फूड वेबमध्ये येणार नाही. त्याचाही परिणाम इकोसिस्टीमवरती होत असतो. फॉर एक्झाम्पल आता या ग्रासने एक एनर्जी जनरेट केली, ती एनर्जी खाल्ली आणि ती एनर्जी एका डिअरकडं याच्यावरती एक डिअर जगते म्हणजे डिअर म्हणजे या ठिकाणचं गवत खाल्लं की त्याच्याकडचं एनर्जी, खाल्लं की त्याच्याकडचं एनर्जी, ती एनर्जी कुठं बाहेर जात नाही. त्याच्या वर्किंग व्यतिरिक्त ती एनर्जी त्याच्या बॉडीतनं बाहेर जात नाही. एका दिवशी ते डिअर डेड झाल्यानंतर मायक्रोब्स किंवा फंगी या डिअरला डिकम्पोज करण्यासाठी नाही आहे. मग याच्या बॉडीतली जी काही एनर्जी आहे, जे काही कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन्स आहे, फॅट्स आहे, जे काही कंटेंट्स आहेत, ते कंटेंट त्याच्या बॉडीमध्ये डिपॉझिट झाले. असं करत असताना इकोसिस्टीममधून हे सर्व कंटेंट अशा प्रत्येक डेड ॲनिमल्सकडे डिपॉझिट होतील आणि इनडायरेक्टली त्याचा परिणाम या इकोसिस्टीमवरती 100% होत असतो. कारण एनर्जी जर एकाच ठिकाणी ब्लॉक होत असेल, ती एनर्जी पुन्हा युटिलाइज होत नसेल, तर त्यामुळे इकोसिस्टीमवरती खूप मोठा परिणाम होत असतो. ऑल क्लिअर? चला, थिंक अबाउट इट आणि यूज युअर ब्रेन पॉवरच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर समजा. फॉर एक्झाम्पल, आणखीन एक एक्झाम्पल देतो. समजा आपण ओमनिव्होरस आहोत, मान्य आहे ना? आपण ओमनिव्होरस आहोत. आपण फळं हेच असं सगळं काही खातो आणि पॉप्युलेशन खूप सारं इन्क्रीज झालेलं आहे. ट्रिमेंडस पॉप्युलेशन गोज ऑन द अर्थ. आणि माणूस मेला तर आपल्याकडं काही समाजांमध्ये माणसाला जाळलं जातं, काही समाजांमध्ये माणसाला गाडलं जातं. समजा गाडलेल्या माणसाला मायक्रोब्सनी किंवा फंगाईनी डिकम्पोज केलंच नाही, म्हणजे एखादं प्रेत जमिनीत गाडलं आणि 10 वर्षांनी 15 वर्षांनी उकरलं की ते प्रेत जसं तसं दिसतं आहे. जर डिकम्पोज झालं नाही तर मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एनर्जी सॉईलमध्ये डिपॉझिट होते, त्याचा कुठलाही यूज होत नाही. इनडायरेक्टली इकोसिस्टीमवरती त्याचा 100% परिणाम होत असतो. लक्षात आलं का? बघा त्याचं एक्झाम्पल देतो. आता कोरोनाच्या काळामध्ये खूप सारं फळं किंवा फळभाज्या जसं की कांदे, बटाटे, टोमॅटो असे खूप साऱ्या व्यापाऱ्यांनी प्रिझर्व करून ठेवले. त्याच्यामुळे इनडायरेक्टली मार्केटमध्ये त्या बटाट्याचे, टोमॅटोचे, वांग्याचे, कांद्याचे रेट भरमसाठ वाढले, अप्रतिम वाढले.
म्हणजे इनडायरेक्टली परिणाम झाला की नाही या नेटवर्कवरती परिणाम. जर समजा व्यापाऱ्याने साठवून ठेवले नसते तर मार्केटमध्ये कांदा किंवा मार्केटमध्ये बटाटा हा खेळता राहिला असता आणि त्याच्यावरती कुठलाही परिणाम झाला नसता. पण ती जी चेन आहे ती व्यापाऱ्याने लॉक केली, त्याच्यामुळं मार्केटवरती ताण आला आणि मार्केटमध्ये त्या कंटेंटचे, त्या पदार्थांचे, त्या व्हेजिटेबलचे रेट मार्केटमध्ये वाढले. अगदी तसाच कन्सेप्ट या ठिकाणी इम्प्लिमेंट होतो. जर सगळी फूड एनर्जी डेड ॲनिमलच्या बॉडीमध्ये डिपॉझिट व्हायला लागली, म्हणजे आला डेड झाला की त्याच्या बॉडीमधली एनर्जी जर रियूज होत नसेल तर ती एनर्जी पुन्हा त्याच सिस्टीममध्ये येत नसेल तर त्याचा परिणाम इकोसिस्टीमवरती होत असतो. आलं का इथंपर्यंत लक्षात सगळ्यांना? इथंपर्यंत लक्षात आलंय का सगळ्यांना? चला तर आपण या कन्सेप्टशी रिलेटेड काही पॉईंट्सकडे जाऊयात. फिगर 7.4 दिलंय का बघा तुम्हाला. फिगर 7.4 मध्ये काय दिलंय तुम्हाला माहिती आहे का? पिरॅमिड. कसलं पिरॅमिड आहे? ऑफ एनर्जीचं पिरॅमिड आहे. पण कुठलं? ॲक्वाटिक सिस्टीमचं. आपल्याकडं 4 सिस्टीम आहेत: ग्रासलँड, फॉरेस्ट आणि ॲक्वाटिक इकोसिस्टीम. त्याच्यामध्ये मग फ्रेश वॉटर, मराईन वॉटर वगैरे वगैरे, बरोबर ना. डेझर्ट इकोसिस्टीम, ग्रासलँड इकोसिस्टीम, त्याचबरोबर फॉरेस्ट इकोसिस्टीम. ॲक्वाटिक इकोसिस्टीममध्ये 2 प्रकारच्या इकोसिस्टीम आहेत. एक आहे फ्रेश वॉटर इकोसिस्टीम आणि दुसरं मराईन वॉटर इकोसिस्टीम. तर त्या एनर्जी पिरॅमिड तयार केला आहे ॲक्वाटिक इकोसिस्टीमचा. तर त्याच्यामध्ये काय बघायचं? एनर्जी ट्रान्सफर दॅट टेक प्लेस ॲट ईच ट्रॉपिक लेवल. इथं सुद्धा एनर्जी ट्रान्सफर होते. देअर आर डिफरंट लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. म्हणजे या ठिकाणी ॲक्वाटिक सिस्टीममध्ये सुद्धा एनर्जी एक्सचेंज होते डिपेंडिंग अपॉन द फूड. द इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग ॲट एव्हरी लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज. बघा, सुरुवातीला ज्याकडं कन्स्टिट्युएंटकडं एनर्जी असते तो कन्स्टिट्युएंट, किंवा समजा एखादा मासा पकडला, त्या माशाकडं सगळीच्या खूप सारी एनर्जी आहे, पण तो मासा अख्खाच्या अख्खा मासा खाल्ला जातो का? नाही. त्यातले काही पार्ट वेस्टेज किंवा काही पार्ट काढून फेकले जातात. म्हणजे 100% एनर्जी आपल्याकडं येणार नाही. मग आपल्याकडनं आणखीन कोणाकडं, आपल्याकडनं आणखीन कोणाकडं, अशा प्रकारची ती एनर्जी ट्रान्सफर होत असते. 100% एनर्जी ट्रान्सफर होत नसते. ज्याच्याकडनं एनर्जी घेतली त्याची एनर्जी मात्र डिक्रीज होत असते. सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम द लोवेस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. मग लोवेस्ट लेवलला जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते प्रोड्युसर्स आहेत आणि त्याच्यावरती दुसरे डिपेंड्स असतात. म्हणून प्रोड्युसर किंवा लोवेस्ट लेवलची ऑर्गॅनिझमची जी काही लेवल आहे, जे काही प्रमाण आहे ते डिक्रीज होत जातं. आणि दिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इन इकोसिस्टीम इज कॉल्ड पिरॅमिड ऑफ एनर्जी. ही जी सिस्टीम आहे म्हणजे लोवेस्ट लेवलला खूप सारे प्रोड्युसर आहे, त्याला कोणीतरी खाणार, त्याच्यातली काही एनर्जी दुसऱ्या सिस्टीमकडे जाणार, मग त्याच्यातली काही एनर्जी त्याच्या पुढच्या सिस्टीमकडे जाणार. म्हणजे हे जे डायग्राम रिप्रेझेंट केलं गेलेलं आहे या डायग्रामला पिरॅमिड ऑफ एनर्जी डायग्राम असं म्हटलं जातं. लक्षात आलं? पिरॅमिड ऑफ एनर्जी डायग्राम असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये एका लेवलकडून किती एनर्जी ट्रान्सफर होते बघा. बेसिक लेवलला फायटोप्लॅन्क्टॉन्स याच्याकडं 10,000 किलो कॅलरी एवढी एनर्जी आहे. त्याच्या पुढच्या म्हणजे झू प्लॅन्क्टॉन्स म्हणजे या ठिकाणी ॲनिमल्सकडं 10,000 पैकी फक्त 1,000 किलो कॅलरी ट्रान्सफर होते. त्याच्यानंतर फिशेसकडं, आता फायटोप्लॅन्क्टॉन म्हणजे ॲक्वाटिक प्लांट्स आहेत, झू प्लॅन्क्टॉन त्या ॲक्वाटिक प्लांट्सवरती जगणारे ॲक्वाटिक ॲनिमल्स आहेत. मग त्या ॲक्वाटिक ॲनिमलला फिश खातात आणि त्या फिशला ह्युमन खातो. म्हणजे माणसाकडं 10,000 किलो कॅलरीतली एनर्जी फक्त माणसाकडं 10 किलो कॅलरी एनर्जी येते. बाकीची एका लेवलकडून दुसऱ्या लेवलकडे जात असताना खूप सारी कमी होते. मायन्यूट प्रपोर्शनमध्ये एनर्जी एका लेवलकडून दुसऱ्या लेवलकडं जात असते. या कन्सेप्टला आपण एनर्जी पिरॅमिड असं आपण म्हणतो. पिरॅमिड ऑफ एनर्जी डायग्राम किंवा एनर्जी पिरॅमिड डायग्राम असं म्हटलं जातं. सगळ्यांना कळलंय का बघा इथंपर्यंत? सगळ्या कन्सेप्ट ऑल क्लिअर झाल्यात का पहा. सगळ्या कन्सेप्ट ऑल क्लिअर झाल्यात का पहा सगळ्यांनी.
पाहिलं सगळ्यांनी? चला ठीक आहे. आय होप सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. मग आता याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन एनर्जी पिरॅमिडचा पुढचा पॉईंट घेऊन येणार आहोत. तर आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.